नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये मी SP जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 10वा विषय मराठी यामध्ये पाठ्यपुस्तकात क्रमांक 20वर देण्यात आलेला डॉक्टर यशवंत पाठक यांचा पाठ सर्व विश्वची व्हावे सुखी हा आज अभ्यासणार आहोत. 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 82वर हा पाठ देण्यात आलेला आहे. या पाठाचे लेखक डॉक्टर यशवंत पाठक. हा पाठ अभ्यासण्या अगोदर आपण पाठाचे लेखक यांचा परिचय थोडक्यात करून घेऊयात. ललित लेखक व प्राध्यापक, मराठी संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचं सर्व लेखन निर्माण झालं आहे. नाचू कीर्तनाची रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेखसंग्रह, नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्र, स्पंदने, श्री समर्थाची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके, आभाळाचं अनुष्ठान हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यापनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आहे. हे विश्वची माझे घरं हे संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गाव तिथे जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो. तो जवळ यावा, जोडला जावा, एक एक माणूस जोडला. माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडण्यात आलेला आहे. तर चला आपण हा पाठ आता अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणा संतांची विभूती. देह कष्टविती परोपकारे ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक संत, संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा खरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्माचा धागा विश्वकल्याण याचा परिचय या पाठातून आपण करून घेणार आहोत. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपल्या वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्या पुरतीच मर्यादित असते, परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली आहे. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात, तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ म्हणाले की ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा. यातूनच पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे.
पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत आपणही गुण्यागोविंदानं राहावं हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. माणसाने आपल्या मनातील दृष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे किंवा दुरितांचे तिमिर जावो असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. असे मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले. एका अभंगात ते म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा, मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्या आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. संत एकनाथांनी सर्वाभूती भगवत भाव, हाची निजभक्तीचा ठाव ही काव्य सांगितलेले आहे. प्राणीमात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसतं देणं घेणं नव्हे. मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वानुभूती भगवत भाव असे म्हणतात, तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे असे म्हणतात. संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचं कल्याण होतं. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. संत स्वतःसाठी काहीही मागत नाही, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे. कल्याण करी देवराया, जनहेत विवरी, तळमळ तळमळ होतीच आहे, हे जन हाती धरी. संत रामदास यांनी जनहिताची तळमळ वाटते म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचं कल्याण कर असे मागणे मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचं महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्य पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, यातून मानवाचे कल्याण व्हावे हेच संत गाडगेबाबांना अभिप्रेत आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं आहे. आपलं गाव हे देवाचं मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे. अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञानविज्ञानाची
कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणखी सर्व गाव लोकी तरीच लाभ. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिलं, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कोणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझी घरं आहे ही कल्पना केली होती. त्याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधलं आहे. वडाचं झाड कायम नम्र असतं, ते सगळ्यांना सावली देते, त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, परंतु लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून ते आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचं खरं सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डॉक्टर यशवंत पाठक यांचा पाठ सर्व विश्वची व्हावे सुखी हा या ठिकाणी प्रकट वाचनाच्या स्वरूपातून अभ्यासला आहे. आता आपण या पाठावर आधारित असलेल्या स्वाध्यायाकडे वळूयात. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे की खालील चौकटी पूर्ण करा. यामध्ये प्रश्न क्रमांक अ, संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना. त्याचं उत्तर आहे पसायदान. नंबर 2, मानवी सुखदुःखाशी सहृदयतेने समरस होणे. याचं उत्तर आहे मैत्री. नंबर 3, सर्वाभूती भगवत भाव अशी प्रार्थना करणारे संत. तर अशी प्रार्थना करणारे संत आहेत संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 4, सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत. तर सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत आहेत संत गाडगे महाराज. त्याचं उत्तर आहे संत गाडगे महाराज. नंतरचा प्रश्न आहे की संत तुकारामांचे जीवनसूत्र. तर संत तुकारामांचं जीवनसूत्र होतं परस्पर सहकार्य. यानंतरचा प्रश्न आहे की आकृती पूर्ण करा. प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन. तर संतांनी केलेले मार्गदर्शन याचे 4 मुद्दे आहेत. उत्तरामध्ये 4 मुद्दे येतील. तुम्हाला स्क्रीनवर 4 मुद्दे दिसत असतील. बघा, पहिला मुद्दा आहे धर्मकृत्यांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे. नंबर 2, स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. नंबर 3, सर्वांनी ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे. आणि नंबर 4, नेहमी सत्य तेच मांडावे. दुसरा प्रश्न आहे की संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती. तर याचं उत्तर देखील 4 मुद्द्यांमध्ये आहे. बघा,
संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती कोणत्या आहेत? तर नंबर 1, विनम्रता जोपासावी. नंबर 2, सहृदय मनाने समरस झाले पाहिजे. नंबर 3, परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे. आणि नंबर 4, अज्ञान नाहीसे करावे. यानंतरचा प्रश्न आहे की संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष. तर संतांनी जे मैत्रीचे निकष सांगितलेले आहेत हे देखील 4 आहेत. बघा ते मुद्दे कोणते आहेत? नंबर 1, सहृदय मनाने समरस होणे. नंबर 2, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे. नंबर 3, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे. आणि नंबर 4, आप परभाव न मानणे. नंतरचा प्रश्न सांगण्यात आलेला आहे की फरक सांगा. यामध्ये 2 कॉलम देण्यात आले आहेत. पहिला कॉलम आहे सामान्य माणसाचे मागणे आणि दुसरा कॉलम आहे संतांचे मागणे. तर सामान्य माणसाचे मागणे यामध्ये पहिला मुद्दा वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि दुसरा मुद्दा आहे स्वतःपुरते मर्यादित. तर संतांचे मागणे यामध्ये पहिला मुद्दा आहे सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे आणि दुसरा मुद्दा आहे विश्वव्यापक. यानंतरच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आले की खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. तर काव्यपंक्ती आहेत. पहिली, इज्जे खळांची व्यंकटी सांगतो. याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो की माणसाच्या मनातील दृष्ट भाव नष्ट होऊ दे. दुसरी काव्यपंक्ती आहे दुरितांचे तिमिर जाव. याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ आहे सर्व दुष्कर्माचा अंधार नष्ट होऊ दे. त्यानंतरच्या प्रश्नात विचारण्यात आले की खालील तक्ता पूर्ण करा, त्यासाठी कंसामध्ये दिलेल्या शब्दांचा उपयोग करा. आता आपल्याला एक तक्ता पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी काही कंसामध्ये शब्द देण्यात आलेले. ती शब्द कोणती आहेत? बघा, नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य, ही 5 शब्द आहेत. यांचा वापर आपल्याला समोर दिलेल्या रकान्यात करायचा आहे. आता याचे आपण 4 भाग करण्यात आलेले. पहिला आहे अनुक्रमांक, दुसरा आहे काव्यांश, तिसरा आहे संतांचे नाव आणि चौथा मुद्दा आहे ज्यामध्ये आपण हे शब्द मांडणार आहोत तो आहे काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा किंवा भावना. यामध्ये अनुक्रमांक 1, सर्व विश्वची व्हावे सुखी. हा काव्यांश मांडणाऱ्या संताचं नाव आहे संत तुकडोजी महाराज आणि या ओळीतून त्यांना कोणती इच्छा व्यक्त केलेली आहे? विश्वकल्याण. नंबर 2, अहंकाराचा वारा न लागो राजसा. हा काव्यांश व्यक्त केला आहे संत नामदेव यांनी आणि यामधून त्यांना इच्छा काय व्यक्त करायची आहे? नम्रता. नंबर 3, सर्वानुभूती भगवत भाव. हा काव्यांश मांडलेला आहे संत एकनाथ महाराजांनी. यातून त्यांची इच्छा किंवा त्यांची भावना काय आहे? मैत्रभाव. नंबर 4, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. हा काव्यांश मांडला आहे संत तुकाराम महाराजांनी आणि यातून त्यांना या काव्यांशातून त्यांची इच्छा व्यक्त करायची आहे सहकार्याची. आणि सगळ्यात शेवटचा अनुक्रमांक आहे 5, त्यामध्ये काव्यांश दिलेला आहे स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने. हा काव्यांश मांडलेला आहे संत गाडगे महाराज यांनी आणि या काव्यांशातून त्यांनी व्यक्त केलेली इच्छा आहे स्वप्रयत्न. यानंतरचा प्रश्न आहे स्वमतावर आधारित. स्वमतावर आधारित असलेल्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न, सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामायिक सूत्र तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. तर आपल्याला सर्व संतांच्या प्रार्थनेमधलं सामायिक सूत्र खालील प्रकारे मांडता येईल. संत स्वतः पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात. त्यांना सर्व प्राणीमात्राबद्दलच तर कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आप परभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात, सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संत महात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणून जो जे वांछेल तो ते लाहो असे संत नामदेव म्हणतात. नामदेवांना वाटते की सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा, म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वतःच्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवत भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांना एकमेकाला साह्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वतःसाठी काहीही मागत नाही. ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणीमात्रांसाठी
परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात. संत स्वतः पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात. त्यांना सर्व प्राणीमात्रांबद्दल तर कळवळा वाटतोच, त्यांच्या मनात आप परभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात, सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संत महात्मे सर्व मानवजातीचं कल्याण इच्छितात. म्हणूनच जो जे वांछिल तो ते लाहो, असे संत ज्ञानदेव म्हणतात. दुसरा प्रश्न आहे की भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर या ओळीतून आपल्याला अर्थ खालील प्रकारे स्पष्ट करता येईल की या ओळीतील भूत, मैत्री आणि जीव हे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. ध्येय धारण करणारा प्रत्येकजण भूत आहे. म्हणून जगातील सगळी माणसे भूत होत, पण फक्त माणसेच नव्हे तर सर्व सूक्ष्म जीवांपासून ते हत्ती, गेंडे यासारखे सर्व प्राणी मात्र भूत होत. तसेच वृक्षवेली या सुद्धा सजीवच आहेत, त्या सुद्धा भूत होत. या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ, पवित्र अशी प्रेम भावना निर्माण झाली पाहिजे, ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टींवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टीच्या पलीकडे जायला सांगतात. प्रत्येकजण सुखीच असेल, नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत. स्वमतावर आधारित नंतरचा प्रश्न आहे की या पाठातून तुम्ही काय शिकलात ते तुमच्या शब्दात लिहा. तर या पाठातून आपण काय शिकलो, आपण या पाठातून काय रसग्रहण केलं, हे आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल. सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं, एकमेकांना अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी, सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले तर समाजात शांती नांदेल, माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात. अशा वातावरणात चोऱ्या माऱ्या होणार नाहीत, दंगेधोपे होणार नाहीत, कोणाची पिळवणूक होणार नाही, कोणाची फसवणूक होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे असे सर्व संत सांगतात. इतर जणांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला. यानंतरचा प्रश्न आहे भाषा अभ्यासावर आधारित. भाषा अभ्यासावर आधारित प्रश्नामध्ये विचारलंय की खालील ओळीतील वृत्त ओळखा. ओळी दिलेल्या आहेत. नंबर 1, म्हणे वासरा घात झाला असारे, तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे. वृथा धडीला राम माझा वनासी, न देखो शके त्या जगी जीवनासी. आता या काव्यपंक्तीतील सगळ्यात शेवटची म्हणजे क्रमांक 4 वरची जी ओळ आहे त्याचे आपण गट पाडले आहेत. न देखो शक्यते जगीजी वनासी, यामध्ये लघु कुरुक्रम दाखवून यामध्ये भुजंग प्रयात हे अक्षरगण वृत्त असल्याचं आपल्याला स्क्रीनवर दिसून येतं. य य य. नंतरच्या काव्यपंक्ती आहेत. अविरत पथी चाले पांथ नेमस्त मानी, कधी न मुळी न थांबे कोणत्या कारणांनी. वचनी मननी त्याच्या ध्येय हे ठावे, स्वपर जनसमूहा सौख्यकारी बनावे. या काव्यपंक्तीतली ही चौथी ओळ, त्याचे आपण या ठिकाणी चरण घेतलेले आहेत. बघा की याचे गट पाडले. स्वपर जनस मुहासो ख्याकरी बनावे. आणि या ठिकाणी लघु गुरुक्रमानुसार आपण क्रम दाखवून न न न न यानुसार हे वृत्ताचा प्रकार आहे मालिनी अक्षरगण वृत्त. नंतरचं उदाहरण. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदूर पंडूर निष्कलंक. चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. यातली चौथी ओळ. निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. यामध्ये लघु गुरुक्रम दाखवून त भ ज ज ग ग यानुसार हा वृत्ताचा प्रकार पडतो वसंत तिलका.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डॉक्टर यशवंत पाठक यांचा सर्व विश्वाची व्हावे सुखी हा पाठ या ठिकाणी प्रकट वाचनाच्या स्वरूपात व या पाठाच्या स्वाध्यायामध्ये समाविष्ट असलेल्या प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात या ठिकाणी अभ्यासला आहे. या पाठावर सादर करण्यात आलेलं माझं सादरीकरण जर आपल्याला आवडलं असेल तर माझं ऑनलाईन सर्जी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.